आज आपल्या आयुष्यात जी काही परिस्थिती आहे, जे काही दुःख किंवा सुख आहे, ते आपल्याच भूतकाळातील कर्मांचं फळ असतं. पण माणूस हा निसर्गाचा नियम सोयीस्करपणे विसरतो. जेव्हा आपल्यासोबतच काही वाईट घडतं ना, तेव्हा आपण लगेच बोट दुसऱ्याकडे दाखवतो. त्याच्यामुळे माझं नुकसान झालं, त्याने माझा विश्वासघात केला, नशिबानेच मला साथ दिली नाही. पण कडू सत्य हे आहे की झाड आपण बाबळीचं लावायचं आणि अपेक्षा आंब्याची करायची. हे कसं शक्य आहे? दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं, कारण त्यामुळे स्वतःच्या चुकांकडे डोळे झाक करता येतं. पण लक्षात ठेवा, कर्म हा असा पत्ता आहे जो तुम्ही विसरला तरी तो तुमचा मार्ग काढत तुमच्या घरापर्यंत पोचतोच. म्हणून परिस्थिती बदलण्याची ताकद दुसऱ्यात नाही, स्वतःमध्ये शोधा. आज जे पेराल तेच उद्या उगवणार आहे. दुसऱ्याला दोष देणं थांबवा आणि स्वतःची कर्म सुधारा. आयुष्य आपोआप सुधारेल. श्री स्वामी समर्थ.